गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज चॅप्टर 4 पार्ट 2 वाचणार आहोत. वॅटल्स म्हणतात, अनेक लोक जे जीवनातील बाकी सर्व गोष्टी अगदी योग्य प्रकारे करतात, ते केवळ कृतज्ञतेच्या भावनेअभावी दरिद्री राहतात. तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसेल तर आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात केवळ अशक्य आहे, असंभव आहे. का? कारण कृतज्ञतेच्या अवस्थेत तुम्ही ज्या भावना फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्या सर्व नकारात्मक भावना असतात. हेवा, मत्सर, संताप, चीड, असमाधान, असंतुष्टता, न्यूनगंड अशा प्रकारच्या कोणतीही भावना तुम्हाला हवं ते कधीच मिळवून देऊ शकत नाही. या अशा प्रकारच्या कृतज्ञतेविरुद्धच्या भावना तुम्हाला फक्त तेच देतील जे नकोसं वाटेल, त्रासदायक ठरेल. या नकारात्मक भावना तुमचं नशीब तुमच्यापासून हिरावून घेतात. माझ्याकडे मला हवी तशी कार नाही हीच प्रबळ फ्रिक्वेन्सी भावना तुम्ही ब्रह्मांडीत प्रक्षेपित करत राहता. म्हणजे एकंदरीत काय आहे, या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की तुम्ही कृतज्ञ राहा. कृतज्ञ म्हणजे आपण ब्रह्मांडाशी किंवा आपल्याजवळ जे काही आहे त्याविषयी कृतज्ञ राहा, कृतघ्न नको. थोडासा फरक आहे कृतज्ञ आणि कृतघ्न. तर मित्रांनो, नेहमी कृतज्ञ राहा. आत्ता सध्या तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता अशा तुमच्या जीवनातील गोष्टीबद्दल तुम्ही विचार करू शकता. तेव्हा तुम्हाला आणखी तशा गोष्टी आठवू लागतात. कृतज्ञतेच्या विचारांची एक न संपणारी रांग मनात सुरू होते. तुम्ही फक्त सुरुवात करायची, खोटी खोटी का होईना. आकर्षणाचा नियम तुमच्या मनात आणखी तसेच कृतज्ञतेचे विचार दाखल करीत राहतो. तुम्ही आता कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर असता. एकदा का कृतज्ञतेची फ्रिक्वेन्सी आपलीशी केली की अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या होतील, आपोआप तुमच्या जीवनात येतील. कृतज्ञतेच्या नियमित अभ्यास आणि आचरण ही अशी सारणी आहे जी तुमच्या नशिबातील दौलत तुमच्यापाशी आणते. वॅटल्स म्हणतात. ली ब्रोअर, वेल्थ ट्रेनर, संपत्ती विषयतज्ञ आणि लेखक आणि प्रशिक्षक. मला वाटतं प्रत्येकजण केव्हा ना केव्हा अशा परिस्थितीतून जातच असेल. असं वाटतं परिस्थिती बिघडत चालली आहे, काही धड होईल तर शपथ. माझ्या कुटुंबात असंच काही विपरीत घडलं होतं. मी चिंतेत घडलो होतो. मी बसलो होतो तिथे मला एक दगड सापडला. मी तो तसाच हातात धरून ठेवला आणि स्वतःशीच म्हटलं, जेव्हा मी या दगडाला स्पर्श करेन तेव्हा मी असं काहीतरी आठवेन, मनात आणेन ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता मी दररोज सकाळी काय करतो माहीत आहे? माझ्या कपाटातून हा दगड उचलतो, खिशात ठेवतो. ज्या ज्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे त्या सर्व गोष्टी मनात आणतो, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. रात्री पुन्हा माझ्या खिशातून तो दगड मी कपाटात ठेवतो. पुन्हा सकाळी तो तिथे असतो. तर मित्रांनो, ली ब्रोअर यांनी यांच्या जीवनातील प्रसंग सांगितलेला आहे. म्हणजे ते कसं भरपूर प्रॉब्लेममध्ये अडकलेले होते आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते धडपडत होते. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, एक छोटासा साधा दगड त्यांनी तो आपल्यासोबत ठेवला. आणि जेव्हा केव्हा ते त्या दगडाला स्पर्श करतील तेव्हा त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा असा त्यांनी नियम ठरवला. आणि जादू काय, काही दिवसात या प्रयोगाने साऊथ आफ्रिकेतील एका माणसाने तो दगड माझ्या हातातून निसटताना पाहिला आणि त्यानं मला कुतूहलाने विचारलं, हे काय? तो दगड खिशात ठेवताना मी त्याला समजावून सांगितलं त्याबद्दल. तो माझा मित्र त्या दगडाला कृतज्ञता परीस म्हणू लागला. 2 आठवड्यानंतरच त्याचं मला ईमेल आलं की माझा मुलगा मरणासन्न आहे. त्याला काही वेगळाच गंभीर आजार झाला आहे, विशेष प्रकारचा हेपाटायटिस. तू मला तसले 3 कृतज्ञ परेस पाठवशील का? खरं तर माझ्याजवळ तो दगड अगदी साधा रस्त्याच्या कडेला पडलेला दगड होता. मी तेव्हा त्याला लगेच होकार दिला. त्याची श्रद्धा जपण्यासाठी मात्र मला विशेष वाटतील असे दगड हवे होते, म्हणून मी नदीकिनारी जाऊन तसे छान गोल गुळगुळीत दगड निवडले आणि त्याला पाठवून दिले.
4-5 महिन्यानंतर त्याचा पुन्हा ईमेल आला, माझा मुलगा सुधारतोय, त्याच्यात कमालीचा फरक पडलेला आहे. त्यानं पुढं म्हटलं होतं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं, आम्ही तसले हजारोहून अधिक कृतज्ञता प्रेस $10 एक असे विकले. हा सर्व पैसा आम्ही चॅरिटीसाठी, समाजोपयोगी कामासाठी वापरला. तुला खूप खूप धन्यवाद धन्यवाद म्हणजेच ही आशा. कृतज्ञतेची प्रवृत्ती धारणा असणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, एक साधा दगड किती परिवर्तन करू शकतो हे या गोष्टीतून आपल्याला दिसून येतं, की जो व्यक्ती एका असाध्य रोगाने ग्रासित आहे आणि कृतज्ञतेची भावना आणि त्याला वारंवार आठवण करून देण्यासाठी तो एक साधा दगड, ज्याला ते पुन्हा परीस दगड या नावाने ओळखू लागले आणि त्या एका परीस दगडाचे $10 असे करून हजारो परीस दगड त्यांनी ते विकले आणि आणि त्याच्या जीवनात तो असाध्य वाटणारा आजार कमी झाला. महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईननं वेळ, अवकाश आणि गुरुत्वाकर्षण यांच्याकडे पाहण्याचा पहिला दृष्टिकोन बदलून टाकला. त्यात क्रांती घडून आणली. त्यांची गरीब कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कार्याची सुरुवात पाहता असं वाटतं की त्यांना जे मिळवलं ते मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी अशक्यप्राय होतं. हो, पण आईन्स्टाईननं रहस्य माहीत होतं ना. जर तुम्ही किंवा मी किंवा एखादा सामान्य माणूस ज्याला रहस्य माहीत नाही, तो जर शोध घेण्यासाठी निघाला असता, आईन्स्टाईन जर शोध घेण्यासाठी निघताना जर त्याची जर अशी प्रवृत्ती राहिली असती की हे अशक्य आहे, मी काही गुरुत्वाकर्षणाचा नियमाचा शोध घेऊ शकत नाही, जर त्यांनी त्यावेळेस जर विचार केला असता तर नक्कीच ते याच्यामध्ये यशस्वी झाले नसते. पण त्यांना रहस्य माहीत होतं की ज्या गोष्टी आपण आपल्या मनातून ठरवतो त्या नक्कीच होतात. तुम्हाला हवी असलेली गोष्ट आधीच मिळालेली आहे अशा धारणे जेव्हा तुम्ही कृतज्ञ व्यक्त करता, तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही अत्यंत शक्तिशाली असे संकेत ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. हा संकेत असं सांगत असतो की ज्या अर्थी आता तुम्ही त्या विशिष्ट गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहात, त्या अर्थी ती गोष्ट आधीच तुम्हाला मिळालेली आहे आणि अर्थातच ती सामर्थ्याने आकर्षली जाते. म्हणूनच रोज सकाळी अंतरातून बाहेर पडण्यापूर्वी जागा झाल्यावर लगेच आजचा दिवस उत्तम, अत्यंत सुखाचा, आनंदाचा, यशाचा असा आहे याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात जाणीवपूर्वक निर्माण करा आणि मग पहा, ज्या क्षणापासून मला रहस्याचा शोध लागला आणि हे ज्ञान संपूर्ण जगात प्रसारित करण्याचं स्वप्न मी पाहिलं, त्या क्षणापासून मी द सिक्रेट या चित्रपटातील चित्रफितीला धन्यवाद देते. कारण हे चित्रफित जगाला हा आनंद देत आहे, हे ज्ञान पडद्यावर कसं आणता येईल याची काहीच कल्पना मला नव्हती. ज्यावेळेस लेखकांनी द सिक्रेट किंवा रहस्य हे बुक लिहिण्यासाठी चालू केलं, त्यावेळेस त्याच्या मनात एकच गोष्ट होती की ही गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायची. त्याच्या मनात, म्हणजे आता द सिक्रेटची मूव्ही पण आहे, तुम्ही ती पण पाहू शकता. त्याच्या मनात देखील नव्हतं, पण पुढं पुढं जसं त्याची लेखकाची इच्छाशक्ती वाढत गेली आणि म्हणजे भरपूर लोकांना हे द सिक्रेट रहस्य समजून द्यायचं आहे, त्यासाठी आपोआपच आपोआपच गोष्टी घडत गेल्या आणि त्याने द सिक्रेट मूव्ही पण बनवली. तर मित्रांनो, आज आपण याचे 4 पेज वाचले आहेत चॅप्टर 4चे. तर याचा खुलासा असा आहे, या चॅप्टर 4 पार्ट 2 मधले खुलासा असा आहे की तुम्ही तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा, आभार माना, त्याच्याबद्दल आभार माना. कृतज्ञ नको. त्यामुळं कृतज्ञता ही तुम्हाला असलेली गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर उपयोगी होते आणि तुम्ही भरपूर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्ही ब्रह्मांडात सोडू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या. मानस प्रतिमा पाहण्याची प्रभावी पद्धत
आपण जी मनचक्षूमध्ये मानस प्रतिमा जी तयार करतो, ती पाहण्यासाठी प्रभावी उपाय काय? याचा आपण उद्या आढावा घेणार आहोत. धन्यवाद.